सारिका मॅडम चालू करू. मॅडम आपण सुरू करू शकता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. सर्वांना जय कुणबी. बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या ज्या विचारवंतांनी, महामातांनी, महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्या तमाम महामातांना, महापुरुषांना, विचारवंतांना सर्वप्रथम माझं त्रिवार अभिवादन. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा संलग्न कुणबी युवा तळा कायदेविषयक विभाग आयोजित जागर संविधानाचा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, संघ, शाखा व युवाचे सर्व पदाधिकारी, सक्रिय युवा, युवती तसेच श्रोता वर्ग यांचे मी सौ सारिका सनस्क्रीट भिडे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहे. ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारताचे संविधान. या संविधानाबद्दल माझ्या वाचनात आलेल्या काही ओळी सादर करीत आहेत, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा बाळगते. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुटलाच तोल आमचा तर सावधान करते. दवडीत ही भाकरीची सत्कोर ही नसे पण, मजपंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते. संसार मुक्त करण्या धर्माधुनी विषारी, सिद्धांत बाभिमाचे जालिम निदान करते. सूर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था, अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते. चुकले कधी मधी तर होणार योग्य शिक्षा, हे सत्यमेव जयते जगणे महान करते. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. मंडळी, आपला जास्त वेळ न घेता मी प्रास्ताविकेकडे वळते. जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेण्याचा एकमेव उद्देश म्हणजे संविधान प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. आज दिनांक 22 ऑक्टोबर 2022 जागर संविधानाचा दिवस 11वा. गेली 10 दिवस हा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे. आज आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत आपल्या सर्वांचे लाडके, युवांचे प्रेरणास्थान व ऊर्जा, तसेच कायदेविषयक विभागाचे प्रमुख आदरणीय युवांचे प्रेरणास्थान व ऊर्जास्थान आदरणीय डॉक्टर राजेश शिगवण सर, तसेच कायदेविषयक विभागाचे प्रमुख आदरणीय ऍडव्होकेट केंद्र व राज्यसेवा भाग 14 कलम 308 ते 323 अ, न्यायाधिकरणे भाग 14 अ ते 323 अ, निवडणुका भाग 15 कलम 323 ते 329 अ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सुरू करावे. आमंत्रित करते आदरणीय डॉक्टर राजेश शिगवण सर आणि ऍडव्होकेट रोशन पांढरे सर यांना. सर्वांना जय संविधान, जय भारत. आज पुन्हा एकदा आपण भेटतोय या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि आजचा जो विषय आहे तो कलम 308 पासून आपल्याला 329 पर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी आपण जास्त वेळ न घेता थेट विषयाकडे जाऊयात. मी स्क्रीन शेअर करतोय आणि आपण एक एक कलमांचा अर्थ आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जे कलम आहे ते आहेत कलम नंबर 308. कलम नंबर 308 मध्ये जर आपण पाहिलं, थोडस झूम करतो. पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेऊयात की कलम 308 जे आहे ते आपल्याला भाग 14 मध्ये आहे. म्हणजे भाग 14 मध्ये आपल्याला जी कलम आहेत त्याचा आपण अभ्यास करतोय आणि ही जी कलम आहेत ही खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये ज्या सेवा चालतात, जसं बघा आता शासन असतं
ते आमदार, खासदार आणि ही सगळी मंडळी असतात. पण शासनाबरोबर प्रशासन असतं. म्हणजे IAS असतात, कलेक्टर असतात, त्याच्यानंतर तुमचे तहसीलदार असतात, DYSP असतात, अधीक्षक असतात. म्हणजे जी अधिकारी वर्ग असतात ना, त्याच्याशी संबंधित आजची कलमं आहेत काही. म्हणजे आपल्या देशामधलं जसं संसद कशी स्थापन होते किंवा विधानमंडळ कसं स्थापन होतं, हे आपण राज्य सरकार आणि संसदमध्ये बघितलं. पण त्यांना मदत करणारं आपलं जे एक महत्त्वाचं स्तंभ जे आहे, जे प्रशासन आहे, याच्या संदर्भातली कलमं ही आज आपण अभ्यासतोय. मग समजा आता UPSC म्हणजे नेमकं काय? MPSC म्हणजे नेमकं काय? आणि जर हे आयोग कसे नेमके काम करतात, निवडणूक आयोग नेमकं कसं काम करतं, याच्या संदर्भातली आजची कलमं आहेत. आणि याच्यामध्ये जी काही कलमांचा आपण अर्थ आज लावतोय, तर याच्यातून आपल्याला ही गोष्ट आज उलगडणार आहे, की देशामध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, है ना? तर ह्यांचे समजा जर काही प्रॉब्लेम असतील, तर ते सॉल्व्ह कोण करतं? किंवा ह्यांची निवड कशी होते? कोण निवड करतं? किंवा राज्यातले जे अधिकारी आहेत, समजा आता डेप्युटी कलेक्टर आहे किंवा ही जी मंडळी आहेत, DYSP आहेत, तहसीलदार आहे, ही जी नायब तहसीलदार ह्या मंडळींची नेमकी निवड कशी होते आणि त्याचे अधिकार नेमके कोणाला दिलेले आहेत. समजा आता एखाद्याला जर प्रमोशन द्यायचं असेल, तर ते नेमकं कोणत्या कलमात सांगितलेलं आहे किंवा काहींचं डिमोशन सुद्धा करता येतं. मग ते डिमोशन काय सांगतं? कोण करू शकतं? किंवा एखाद्याने समजा जर घपला केला, समजा आता आपण म्हणू तहसीलदाराने समजा काही भ्रष्टाचार केला, तर मग त्याला कोणत्या कायद्याअंतर्गत मध्ये किंवा कोणत्या कलमाअंतर्गत त्याला शिक्षा होऊ शकते. मग ती शिक्षा कोण देणार? ह्या संदर्भातला जो काही आज उहापोह आहे, ते आपण आज करतोय. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात कलम नंबर 308. तर कलम नंबर 308 मध्ये काय सांगितलं? अन्वय अर्थ लावायचा आहे. मग नेमकं काय त्याच्यामध्ये सांगितलंय? तर याच्यात असं सांगितलंय, की ज्या काही भारतीय सेवा आहेत, अखिल भारतीय सेवा आहेत, केंद्रीय सेवा आहेत आणि राज्य सेवा. पण या तिघातला मी अर्थ समजावून सांगतो. केंद्रीय सेवा नीट आहे का? कारण हे शब्द पुन्हा पुन्हा येणार आहेत. केंद्रीय सेवा म्हणजे जे आपण बघा केंद्र सूची बघितली होती. मला असं वाटतं 1-2 दिवसापूर्वी. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग जे विषय फक्त केंद्र सूचीत येतात, ठीक आहे? आणि त्याच्यावरती कायदे करण्याचा किंवा त्या ज्या यंत्रणा उभ्या करण्याचा जो अधिकार आहे तो केंद्राचा आहे, राईट? तर केंद्राचे संबंधित म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही सर्व्हिसेस असतात, उदाहरणार्थ रेल्वे सर्व्हिस आहे बघा, रेल्वे सर्व्हिस, आहे ना? तर ती रेल्वे सर्व्हिस ही फक्त केंद्राचीच आहे, है ना? तर तिथल्या ज्या सेवा आहेत त्याला म्हणजे केंद्रीय सेवा. मग त्याची समजा एखादा व्यक्ती जर त्याच्यामध्ये निवड झाली, तर तो फक्त केंद्रामध्येच काम करू शकतो. म्हणजे केंद्राच्या जिथे-जिथे असेल, समजा कुठेही असेल, पण ते केंद्राशी तो रिलेटेड असणार. तर त्याला केंद्रीय सेवा म्हणायचं. एक असते राज्य सेवा. मग त्याची निवड आणि मग त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी ते राज्य स्तरावरती होतात. हां. आणि मग त्याची प्रोसेस वेगळी. त्यात आपण टप्प्याटप्प्याने बघू. आणि एक असते अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवेमध्ये UPSCच्या माध्यमातून जसे IAS असतात, कलेक्टर जी लोकं असतात, त्यांची निवड मात्र UPSC मार्फत होते आणि त्यांची बदली मात्र देशामध्ये कुठेही होऊ शकते. समजा आता समजा महाराष्ट्र केडर मिळालंय, तर महाराष्ट्र केडर नंतर तो कर्नाटक केडरमध्ये जाऊ शकतो किंवा UP केडरमध्ये जाऊ शकतो. त्याला अखिल भारतीय सेवा म्हणतात. ठीक आहे. मग ते कशा आहेत? याचा जो अर्थ आहे ना, तो ह्या 308 मध्ये त्यांनी सांगितलाय आणि ह्या ज्या सेवा ज्या आहेत, त्या कुठे लागतील, कोणाला लागतील आणि कशा-कशा लागतील, कुठल्या राज्यात लागू होतील आणि कशा लागू होतील, तर त्याचा अर्थ हा 308 मध्ये दिलेला आहे. म्हणजे मी सुरुवातीला काय सांगितलं, कलम 308 पासून जे काही कलम 323 पर्यंत ही आपण ज्या विविध कलेक्टर आणि ह्या ज्या काही सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो ना, यांच्याशी संबंधित आहेत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं एक छोटा सार्थक आज ऐकतोय, तर त्याला खूप लवकर हा सगळे कलम कळणार आहेत. त्या संदर्भात आपण ही नोंद घेऊयात. फक्त एक लक्षात घेऊयात, जेव्हा 370 कलम हटवण्यापूर्वी असे त्याच्यामध्ये नमूद केले 308 मध्ये, की जम्मू काश्मीरमध्ये ते लागू नाही होणार. ठीक आहे. मग आता मला असं वाटतं 370 नंतर ते लागू होणार संपूर्ण देशभर. ह्या ज्या सेवा आहेत म्हणजे केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा यांच्या संदर्भातला अर्थ जो आहे तो 308 मध्ये सांगितलाय. ठीक आहे. आता पुढचं कलम जे आहे 309, तर 309 मध्ये काय सांगितलं त्यांनी? तर केंद्र किंवा एखाद्या राज्यातील सेवा करणाऱ्या व्यक्तीची भरती आणि सेवा शर्ती. मग आता 309 मध्ये ह्यांनी असं सांगितलंय, की आता समजा मला जर एखादा व्यक्ती निवडायचा असेल, UPSCला किंवा MPSCला एखादा व्यक्ती निवडायचा असेल परीक्षा घेऊन, मग त्याच्या नेमक्या भरती कशी होणार? कोण भरती घेणार? त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार? त्याचं वयोमर्यादा काय असणार? समजा जर पोलीस सेवेत जायचं असेल तर त्याचं एकंदरीत फिजिकल किंवा ह्याच्या संदर्भातली काय हे असणार? हे कलम 309 नुसार सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचंय,
जे कोण आपल्या प्रशासनात जातात तर त्यांची भरती प्रक्रिया आणि त्यांच्या सेवेच्या शर्ती, अटी शर्ती ज्या असतात, है ना, तर त्या 309 मध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. 310 मध्ये काय सांगितलंय, तर केंद्र किंवा एखाद्या राज्यातील सेवा करणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ किती वर्ष काम करणार तो. त्याचा समजा आता 60 वर्ष जर कार्यकाळ असेल, ठीक आहे. काही सेवांमध्ये 60 वर्ष आहे, काही सेवांमध्ये 58 वर्ष आहे. मग तो कार्यकाळ त्या ठिकाणी नमूद केलेला आणि तो कार्यकाळ वाढवण्याचा अधिकार हा संसदेला त्यांनी दिलेला आहे. हां, तर ते त्याच्यात सांगितलेलं म्हणजे कलम 308 मध्ये ज्या तिन्ही वेगवेगळ्या सेवा आहेत, केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा, याचा अर्थ 308 मध्ये लावलेला आहे. 309 मध्ये ह्यांच्या भरती आणि त्यांच्या सेवा शर्ती ज्या आहेत, त्या 309 मध्ये सांगितलेल्या आहेत. 310 मध्ये त्यांचा कार्यकाळ सांगितलेला आहे. जे अधिकारी आहेत ते किती वर्ष काम करू शकतात या संदर्भातली जी माहिती आहे ती 310 मध्ये दिलेली आहे. 311 मध्ये काय दिलेलं आहे, तर त्याला जर व्यक्तीला जर काढायचं असेल, पदच्युती करायची असेल, पदमुक्ती करायची असेल आणि पदावनती करायची असेल, तर हे जे आहे हे कोणत्या काय नेमकं आहे, काय कारण आहेत, तर आपण त्याला त्या पदावरनं काढू शकतो. खूप सोपं नाही आहे का? जर एखादा आय-ए-एस ऑफिसर असेल, तर त्याला पदावरून काढणं सोपं नाही. त्याला पदावरून संसदेतला कुठलाही व्यक्ती काढू शकत नाही. त्याला काढण्यासाठी समजा जर तो म्हणजे अखिल भारतीय सेवेत किंवा केंद्रीय सेवेत असेल, तर त्याला राष्ट्रपती काढणार. समजून घ्या मी काय सांगतोय ते. आणि जर तो इकडे असेल खालच्या आपल्या राज्यातला असेल, तर त्याला राज्यपाल काढणार. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय मर्जी असेपर्यंत कार्यकाळ आहे. कार्यकाळ जो त्यांनी सांगितलेला आहे, तो राष्ट्रपतीची किंवा राज्यपालांची मर्जी असेपर्यंत राहणार आहे. ओके. आणि एखाद्याला जर व्यक्तीला जर काढायचं असेल, मोठ्या पदावरच्या व्यक्तीला काढायचं असेल प्रशासनामध्ये, तर त्याची खूप किचकट प्रक्रिया आहे. जर त्यांनी दिवाळखोरी केलेली असेल, जर त्यांनी बँक करप्शन काय केलं असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर मात्र त्याच्यावरती चौकशी समिती नेमली जाते आणि त्या चौकशी समितीचा अहवाल जेव्हा येतो, त्या अहवालानंतर मग तो अहवाल सबमिट होतो. समजा जर तो राज्यातला असेल तर राज्यपालाकडे, वरती असेल तर राष्ट्रपतीकडे आणि त्याच्यानंतर त्यांना डिसिजन घ्यावं लागतं. जर तो वेडा आणि मग तो हे असेल तर ते डायरेक्ट काढू शकतात. मग त्यांनी अशी काही कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये. डायरेक्ट काढत असताना कुठलीही चौकशी लागणार नाही. त्याची काही कारणं आहेत. मग त्यामध्ये तो वेडा असला पाहिजे किंवा तो नादार असला पाहिजे. तर ही काही कारणं आहेत. आणि जर काही त्याच्यावरती जर त्यांनी भ्रष्टाचाराचे काही आरोप असतील तर चौकशी लागणार. मग त्याला डायरेक्ट तुम्ही काढू शकत नाही. ओके. तर त्याला जर काढायचं असेल एखाद्या व्यक्तीला, ह्याच्यामध्ये 2 शब्द लक्षात घ्या. निलंबन आणि बडतर्फी. हे 2 शब्द पण आपण लक्षात घेऊयात. निलंबन म्हणजे सस्पेंड असतं आणि बडतर्फी म्हणजे त्याला टर्मिनेट करून टाकणे त्याच्यातून. तर अशा पद्धतीचे जे काही तरतुदी आहेत, हे आपल्याला कलम 311 मध्ये दिसतायत. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला काम करत असताना काही संरक्षण दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेने. ते का दिलेले असतील? जर आपण समजून घेतलं. समजा आता एखादा प्रशासकीय अधिकारी आहे. तो काम करतो आणि तो समजा एखाद्या मंत्र्याच्या मर्जीप्रमाणे काम करत नसेल, हां, तर तो मग मंत्री त्याला डायरेक्ट काढून टाकणार का? तर नाही. तसं नाही. आता समजा आपण बघा तुकाराम मुंडेंचं नाव ऐकतो. फार डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. तर ते काम करत असताना कुठेतरी मग प्रशासनाच्या विरोधात जावं लागतं किंवा सॉरी शासनाच्या विरोधात जावं लागतं. मग हे असं करत असताना मग त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन मिळावं यासाठी 311 मध्ये ती काही तरतुदी त्यांनी त्या ठिकाणी दिली आहेत. बरं त्याच्यामध्ये डिमोशन सुद्धा होतं का? म्हणजे काही ठिकाणी समजा एखादा जर कमिशनर असेल, तर मग त्याला कुठेतरी दुसऱ्या असं काही खातं वगैरे दिलं जातं, जे त्या अहोद्यापेक्षा थोडं कमी असतं. तर असंही ते या ठिकाणी केलं जातं 311 नुसार. 313 मध्ये काय सांगितलं अखिल भारतीय सेवा. आता अखिल भारतीय सेवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मी याच्यामध्ये हे करतो. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे का? हे वाक्य फार महत्वाचं. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे, लोकसभेला नाही. त्याचं कारण असं राज्यसभेमध्ये राज्याचे प्रतिनिधी असतात आणि मग राज्य समजा आता एखादी अखिल भारतीय सेवा म्हणजे काय? तर आय-ए-एस असेल, हे ना, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आय-पी-एस असेल, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, अशा ज्या सेवा आहेत, ओके, ज्यांची नियुक्ती युपीएससी मार्फत होते, पण त्या सेवा संपूर्ण देशभर कुठेही करता येऊ शकतात. अशा ज्या सेवा आहेत त्यांना अखिल भारतीय सेवा म्हणतात. एखादी नवीन सेवा निर्माण करायची असेल, आता उदाहरणार्थ आता नुकतीच आहे ना, आय-ई-एस नावाची संस्था एक नवीन सेवा तयार झालेली आहे. आय-ई-एस म्हणजे काय? इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस. तर ती नवीन सेवा निर्माण, सेवा कोण निर्माण करतं? तर राज्यसभा करतं का? हे वाक्य महत्वाचं लक्षात घ्या. आणि मग अखिल भारतीय सेवेच्या संदर्भातल्या जे काही तरतुदी आहेत,
म्हणजे त्याची परीक्षा कुठे होणार आहे, कशी होणार आहे, मग त्याचं केडर कसं दिलं जाणार आहे, या संदर्भातली जी माहिती आहे ती 312 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता 312A याच्यामध्ये फार महत्वाचं एक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर आता ती 312A जो आहे ना, तो 48वी घटना दुरुस्ती 1972 ने आपल्या घटनेमध्ये आलेला आहे. आधी नव्हता. 48वी घटना दुरुस्ती 1972 ने तो आपल्या घटनेत आला. आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला, 312A मध्ये जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती 1950 पूर्वी झालेली आहे, काय वाक्य सांगतोय, हे काय आता सध्या लागून आपल्याला समजा जरी ते घटनेत असलं तरी तो तसा लागू आपल्याला थेटपणे नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, 1950 पूर्वी जर नियुक्ती झालेली असेल, ठीक आहे, तर त्याच्यात बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला त्यांनी दिलेला आहे. त्या अधिकाराच्या संदर्भातली त्या 1950 पूर्वी जे लोक लागलेले आहेत, हा, तर त्यांच्या संदर्भातले जे अधिकार आहेत ते आपल्या संसदेला दिलेत 12A नुसार, 312A नुसार. 313 मध्ये काय सांगितलंय की ज्या काही 1950 पूर्वीचे जे कायदे आहेत ते लागू राहतील जोपर्यंत तुम्ही नवीन कायदे बनवत नाही तोपर्यंत. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी जे कोण आपले अधिकारी आहेत यांच्यासाठी जे 1950 पूर्वीचे कायदे होते ते तसेच लागू राहतील जोपर्यंत संसद नवीन कायदे त्यांच्यासाठी बनवत नाही तोपर्यंत. म्हणजे कलम 313 नी काय झालंय, कलम 313 नी असं झालंय की 1950 पूर्वीचे जे कायदे आहेत है ना, यांना कुठेतरी संरक्षण दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर ती गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि कलम 314 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर हे हे त्यांनी कॅन्सलच करून टाकलेलं आहे. तर जे अधिकारी आहेत है ना, तर त्यांच्या संरक्षणाच्या तरतुदी याच्यामध्ये होत्या. म्हणजे तो जो अधिकारी आहे तर त्याला काय संरक्षण राहतील, काय नसतील, तर त्याचा कुठेतरी मला वाटतं दुरुपयोग वगैरे व्हायला लागला आणि त्याच्यामुळे मग 48वी घटना दुरुस्ती 1972 याच्यानुसार ते रद्द करून टाकलेलं, म्हणजे 314 हे रद्द आहे. ओके, पुन्हा एकदा थोडे आपण रिवाइज करू जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी. 308 मध्ये काय सांगितलं, अन्वय अर्थ लावलाय. केंद्रीय सेवक आहे, राज्य सेवक आहे आणि अखिल भारतीय सेवक आहे आणि ते कुठे लागू राहतील आणि कुठे नाही. 309 मध्ये काय सांगितलंय की जे अधिकारी लोक आहेत तर त्यांची भरती आणि सेवा शर्ती नेमकी कशी असू शकते. आणि 310 मध्ये काय सांगितलं, कार्यकाळ. आणि कार्यकाळ काय सांगितलं, कार्यकाळामध्ये एक शब्द वापरलाय, राष्ट्रपती, केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल यांची मर्जी असेपर्यंत त्याचा कार्यकाळ आहे. कुणाचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. ठीक आहे. 311 मध्ये काय सांगितलंय, त्यांचं प्रमोशन, डिमोशन आणि जर त्यांना पदावरून काढायचं असेल तर याच्या संदर्भातलं जे आहे ते 311 मध्ये सांगितलेलं आहे. 312 मध्ये स्पेशल तरतूद केलेली आहे अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा हे राज्य सभा जी आहे है ना, तर ती अखिल भारतीय सेवा निर्माण करते. अखिल भारतीय सेवा म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितलं. आणि 312A हे 1950 पूर्वी जे काही अधिकारी जे लोक लागलेले आहेत यांच्या संदर्भातला एखादा कायदा किंवा तो कायदा रद्द करायचा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन काही बदल करायचा असेल तर त्याचे अधिकार संसदेला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण अजून एक बघतोय काय, ते संक्रमक ना, तर त्याच्यामध्ये 1950 पूर्वीचे जे कायदे आहेत ते लागू राहतील असं म्हटलंय त्यांनी. ओके, किंवा जो कधीपर्यंत लागू राहतील, जोपर्यंत संसद नवीन कायदा तयार करणार आहे तोपर्यंत. हा, आणि 14 मध्ये तर अधिकाऱ्यांचे संरक्षण सांगितलं होतं पण ते रद्द केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण 308 ते 314 पर्यंत कलमांची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ह्याला समराईज करताना मी एवढंच तुम्हाला सांगू शकेन की 308 पासून 14 पर्यंत आपल्या भारतामध्ये, राज्यामध्ये जे अधिकारी वर्ग आहेत यांची नेमणुका कशी होते, त्यांचा कार्यकाळ कसा ठरतो, त्यांची भरती कशी होते, सेवा शर्ती काय आहेत, नेमका ह्या सेवा कशा कशा आहेत, याच्या संदर्भात जी डिटेल माहिती आहे ही ह्या 308 ते 314 ह्या कलमामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढे लगेच जाऊयात. पुढे आपण पुढचं हे घेऊयात. हा, पुढे जे आहे, एक मिनिट. हा, पुढे 314 झाले ना, 315. आता 315 पासून जी कलमं आहेत, ही 315 पासूनची जी कलमं आहेत, आपण बघितलं की त्याची भरती प्रक्रिया किंवा त्याची जी सेवा शर्ती आहे हे ठरवण्याचा अधिकार आपण त्या कलमांमध्ये देऊन ठेवलेला आहे. बरोबर, 310 मध्ये दिलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये 315 मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर युपीएससी आणि एमपीएससी ची स्थापना. आता केंद्रामध्ये काय असणार, युपीएससी असणार आहे आणि राज्यामध्ये काय असणार, ते एमपीएससी असणार आहे. तर 315 मध्ये ही गोष्ट दिलेली आहे त्यांनी. बरोबर आहे. मग ते जे आयोग आहे, कुठला, युपीएससी आणि एमपीएससी हा घटनात्मक आयोग आहे. घटनात्मक म्हणजे घटनेमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट कलम आहेत
त्याला घटनात्मक आयोग म्हणतात. आणि काही काही वैधानिक आयोग असतात. वैधानिक आयोग म्हणजे काय, तर एखादा कायदा तयार करून ते आयोग निर्माण केलेले असतात, त्याला त्याला वैधानिक आयोग म्हणतात. आणि घटनात्मक आयोग म्हणजे त्याच्यासाठी कलम आहे घटनेमध्ये. तर आता युपीएससी जे आहे, युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे केंद्रीय आहे ना लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो, किंवा राज्य लोकसेवा आयोग. तर ही जी काय आहे, तर त्याची रचना जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती सभासद असणार, त्या सभासदांचा कार्यकाळ काय नेमका असणार, ते काय काय नेमकं करणार, ह्या संदर्भातली जी काही कलमं आहेत ही 315 पासून 323 पर्यंत दिलेली आहेत. बघा, मी पहिल्यांदा थोडं तुम्हाला वरून सांगतो आणि नंतर मग आपण एक एक कलमामध्ये घुसण्याचा प्रयत्न करूयात. 315 ते 323 पर्यंत काय सांगितलेलं आहे, तर जे आपलं युपीएससी आणि एमपीएससी या संदर्भातली ही कलमं आहेत. हे युपीएससी आणि एमपीएससी नेमकं कसं काम करणार, कसं ते निर्माण झालेलं आहे, त्याचा कार्यकाळ नेमका काय आहे, त्याच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत, याच्या संदर्भातली माहिती युपीएससी, एमपीएससी आणि जेपीएससी म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, असे जे 3 वेगवेगळे आयोग आहेत. आता हे नेमके काय आहेत, युपीएससी केंद्रासाठी काम करतं, त्याच्यामध्ये केंद्रीय सेवा असतील किंवा अखिल भारतीय सेवा असतील, हा, सिव्हिल सर्व्हिसेस आणि डिफेन्स सर्व्हिसेस, डिफेन्स पण म्हणतोय का, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवा, डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे संरक्षणाच्या सेवा, म्हणजे जे आपण लेफ्टनंट वगैरे म्हणतो, म्हणजे नेव्हीतला ऑफिसर किंवा आर्मीतला ऑफिसर किंवा एअरफोर्स मधला ऑफिसर, अशा डिफेन्स सर्व्हिसेस असतात. तर ह्या सगळ्या नेमण्याचा अधिकार हा युपीएससी ला आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला एसपीएससी असतं, एसपीएससी म्हणजे स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशन, पण महाराष्ट्रामध्ये त्याला एमपीएससी म्हणतात. म्हणजे तो स्टेटचा एस काढतात आणि त्याच्यामध्ये एम लिहितात. आता जर युपी मध्ये गेला तर तो एस काढणार, ते यू लिहिणार, है ना. मग युपीपीएससी म्हणणार तिकडे, कुठे युपी मध्ये. महाराष्ट्रामध्ये एमपीएससी म्हणणार. एमपी मध्ये काय म्हणणार, एमपीपीएससी म्हणणार, एमपीपीएससी. बिहारमध्ये गेलो तर काय म्हणणार, बीपीएससी म्हणणार, म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणणार. ठीक आहे. तर त्यानुसार ते हे असतं. तर ह्या ज्या तरतुदी आहेत त्या 315 पासून 323 पर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. मग 315 मध्ये नेमकं काय सांगतायत, आता आपण डिटेलमध्ये थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूयात. तर 315 मध्ये त्यांनी असं सांगितलंय, केंद्र व राज्यासाठी लोकसेवा आयोग. मग आता आयोगामध्ये त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये, तर याच्यात आपण जर आता इतिहासामध्ये मी जात नाही, कारण जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की आपल्याला ज्यांना 0% माहिती आहे यांच्यापर्यंत ती माहिती आपल्याला कशी पोहोचवता येईल हे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे एकदम डिटेलमध्ये आपण काय ह्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवायचं युपीएससी मध्ये, तर याच्यात घटनेमध्ये काही कलम जी आहेत त्यानुसार याचा कार्यकाळ निश्चित नाही आहे का. ह्याच्यामध्ये किती लोक असू शकतात हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे एक एक व्यक्ती असेल, 2 व्यक्ती असतील की 5 व्यक्ती असेल असं काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे एक सदस्य आणि किती सदस्य असतील हे राष्ट्रपती ठरवेल युपीएससी मध्ये, आणि एमपीएससी मध्ये पण ते राष्ट्रपतीच ठरवणार आहे, पण राज्यपालाला त्याचे अधिकार राष्ट्रपतीने हे केलेले असतात. ठीक आहे. फक्त एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे की युपीएससी मध्ये असलेली लोक ही निम्मी लोक ही 10 वर्ष कमीत कमी त्यांनी लोकसेवेमध्ये काम केलेलं पाहिजे. म्हणजे युपीएससीचे जे अध्यक्ष असतील किंवा सभासद असतील त्यांनी कमीत कमी 10 वर्ष ऍज अ अधिकारी म्हणून काम केलेलं पाहिजे, तरच ते युपीएससीचे सदस्य किंवा अध्यक्ष होऊ शकतात. ठीक आहे. हे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, ह्याच्या सदस्याचे कार्यकाळ 6 वर्षाचा आहे आणि 65 वर्षापर्यंत ते राहू शकतात. म्हणजे 6 वर्ष आहे आणि समजा तुमचं वय 64 होतं, मग तुम्हाला रिटायर व्हावं लागेल. पण 6 वर्ष आहे, पण तुमचं 4च वर्षामध्ये 65 वर्ष पूर्ण झालेली असतील, मग 4च वर्ष तुमचे कार्यकाळ संपणार आहे. ठीक आहे. तर ते याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि याचं सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. तर हे 315 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सदस्यांची नियुक्ती आणि कार्यभार, जर युपीएससी असेल तर त्याचं सगळं ठरवतो कोण, राष्ट्रपती. आणि जर एमपीएससी असेल म्हणजे राज्याचं असेल तर ते ठरवतो कोण, तर राज्यपाल ठरवतं 316 नुसार. 317 नुसार सदस्याला हटवणे आणि निलंबित करणे, सेम जसं मगाशी आपण बघितलं सेम तसंच आहे. जर ह्याला हटवायचं असेल तर ह्यांना हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, आणि तिकडे हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतीलाच आहे का दोन्हीकडे. म्हणजे राज्याचा पण जरी तो असला तरी त्याला सुद्धा, आणि युपीएससी जरी असला तर त्याला दोघांना पण हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे. ही ते गोष्ट समजून घेण्यासारखी 317 मध्ये. नियुक्त कोण करतं, राज्यातला राज्यपाल करतो आणि देशाचा राष्ट्रपती करतो. पण हटवण्यासाठी दोघांना पण, राज्यातल्या लोकांना पण आणि केंद्रातल्या पण लोकांना हटवतो कोण, तर राष्ट्रपती हटवतो 317 नुसार. ठीक आहे. 318 मध्ये काय सांगितलंय, सेवा सरती आणि त्याचे नियम हे कोण करतं,
तर तिकडे वरती राष्ट्रपती करतं आणि खाली राज्यपाल करतं. ठीक आहे. कलम 19 मध्ये 319 मध्ये काय सांगितलंय? समजा कार्यकाळ संपला, युपीएससीतल्या लोकांचा कार्यकाळ संपला, समजा 6 वर्ष संपली, तर त्यांनी इतर परत कुठे नियुक्ती करता येत नाही. म्हणजे त्यांना काही बंधन आहेत. पुन्हा त्यांची पुन्हा नियुक्ती अनेक ठिकाणी किंवा कुठल्यातरी त्यांना प्रायव्हेट जॉब वगैरे त्यांना काही करता येत नाही. असे काही त्यांनी 319 मध्ये हे करून दिलेलं आहे. 320 मध्ये कार्य सांगितलेले आहेत. मग ह्याचं कार्य काय आहे तर आपण मगाशी बघितलं, की जे अधिकारी आहेत, नाही ना, तर ह्यांची नियुक्ती करणे, अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही सॉरी त्यांची शिफारस करणे, त्यांची परीक्षा घेणे आणि जे संभाव्य कॅन्डिडेट आहेत तर त्याची शिफारस ते शासनाला करतात आणि मग शासन त्याची नियुक्ती त्यांना देत असतं. आणि यांच्या जर समजा काही तक्रारी असतील, है ना, तर ह्याच्या तक्रारी त्या मग आपण न्यायाधिकरण जो 323 व जे आहे तर त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत. 321 मध्ये काय सांगितलंय? तर लोकसेवा आयोगाचा कार्यकाळ कार्याचा विस्तार सांगितलेला आहे. 321 मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे असं कधी कधी काय होतं, समजा आता 2 राज्यांसाठी आपल्याला सेवा निर्माण करायची असेल, तर जॉईंट पब्लिक पब्लिक कमिशन नेमलं जातं. जॉईंट पब्लिक पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला जेपीएससी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे ते 321 नुसार सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एक सिच्युएशन म्हणजे आपण थोडी केस स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा आपण महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांसाठी आपल्याला समजा काही कॉमन काही गोष्टी करायच्या असतील, तर आता महाराष्ट्राचं राज्य सेवा आयोग महाराष्ट्राचं बघणार, त्यांचं बघणार. मग कुठेतरी क्लॅशेस निर्माण होऊ शकतात किंवा काय. मग ह्या दोघांचं संयुक्त सुद्धा आयोग नेमता येऊ शकतं, है ना. तर त्याचं कार्याचा विस्तार वगैरे जे आहे ते 321 मध्ये सांगितलेलं आहे. आयोगाचा खर्च किती करायचा, काय करायचं या संदर्भातली माहिती जी आहे ती 322 मध्ये सांगितलेली आहे. म्हणजे त्यांच्या परीक्षांवरचा खर्च किंवा त्यांच्या इतर जे काही कामं आहेत त्यातला खर्च जो आहे. आणि ह्या दोन्ही आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतीला केंद्रामध्ये आणि खाली ते राज्यपालांना सबमिट करतील अहवाल, कार्याचा अहवाल. आणि मग राष्ट्रपती संसदेत सादर करतील आणि राज्यपाल खालच्या आपल्या विधानमंडळामध्ये सादर करतील. अशी ही कलमं आहेत. आपण थोडं पुन्हा एकदा समराईज करूया. 315 ते 323 मध्ये आपलं युपीएससी, एमपीएससी आणि जेपीएससी या संदर्भातली ही कलमं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे आयोग आहे याची रचना काय, याच्यामध्ये किती लोक असू शकतात त्या आयोगामध्ये, त्याचा कार्यकाळ नेमका किती आहे, त्याच्या अटी शर्ती नेमक्या कशा कशा आहेत, किंवा यांना जे आपल्याला पदावर हटवायचं असेल किंवा ह्या संदर्भातल्या जे काही गोष्टी असतील याच्या संदर्भातली जी कलमं आहेत ते 315 पासून 323 पर्यंत त्यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर आपण प्रश्नोत्तरामध्ये अजून थोडे डिटेलमध्ये घेऊ. 323 आपण पहिल्यांदा बघू. आता 323 ए. तर 323 ए मध्ये काय सांगितलंय? 323 ए त्याच्यामध्ये असं आपल्याला सांगितलंय न्यायाधिकरण. पहिला न्यायाधिकरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. कोर्ट जे आहेत आपलं, तर त्या कोर्टमध्ये प्रचंड ताण येत असतो कामाचा. मग ज्या काही केसेस आहेत ना ते पटकन सॉल्व्ह होत नाही. खूप कोर्टामध्ये खूप खूप व्याप आहे. तर त्याच्यामुळे एखाद्या समजा अधिकाऱ्याचं जे काही तक्रारी असतील है ना, तर ते पटकन सॉल्व्ह झाल्या पाहिजे. तर त्यासाठी काही विशेष न्यायाधिकरणे स्थापन केलेली आहेत. ही कोर्टच असतात एक प्रकारे. हा, तर ही जी कोर्ट आहेत जी 323 ए नुसार दिलेली आहे, 323 ए नुसार म्हणतोय मी, 323 ए नुसार जी न्यायाधिकरण दिलेली आहे ते अधिकाऱ्यांच्या संदर्भातले आहेत का, जे 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 सगळे ऑफिसर्स आहेत, तर ह्यांचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, तर त्या संदर्भातलं जे आहे तर ते प्रशासकीय न्यायाधिकरण 323 मध्ये सांगितलेलं आहे. आणि अशानुसार आपण आपल्या भारतामध्ये 1985 पासून आपण न्यायाधिकरण स्थापन करायला सुरुवात केलेली आहे. आणि भारतातलं मुख्य जे पीठ आहे ते नवी दिल्ली इथे आहे. आणि एकूण साधारण मला वाटतं 17 पीठ आहेत जे जिथे ऑफिसर्सचे खटले चालतात. आणि मग ह्यांचं काम काय असू शकतं, तर ऑफिसर संदर्भामध्ये जे काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक वरती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग 323 बी मध्ये काय सांगितलंय, इतर बाबींसाठी न्यायाधिकरणे, म्हणजे प्रशासकीय लोकांसाठी नाही तर इतर लोकांसाठी पण फास्ट ट्रॅक वरती जर काही गोष्टी सॉल्व्ह करायच्या असतील तर मग न्यायाधिकरण सांगितलेले आहेत. मग ते काय नेमके आहेत, ते कोणते विषय ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही एकूण 8 विषय आहेत. तर ह्या 8 विषयांसाठी 323 बी नुसार काय म्हणतोय मी, 323 बी नुसार ही 8 विषय आहेत. या विषयांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार व्हावेत किंवा त्यांचा रिझल्ट लवकर निघावा यासाठी 323 बी नुसार ट्रिब्युनल स्थापन केले जातात. ते मग राज्य पातळीवरती पण होऊ शकतात किंवा काही प्रदेश म्हणून होऊ शकतात. ओके.
तर काय सांगितलं, कर प्रणाली. मग कर प्रणाली संदर्भातले जे डिस्प्यूट असतील किंवा परकीय चलन, आयात निर्यात यातले डिस्प्यूट असतील, उद्योग श्रम यातले डिस्प्यूट असतील, जमीन सुधारणा असेल, शहरी मालमत्तेवरती मर्यादा असतील, है ना, संसद आणि विधानमंडळाच्या निवडणुका असतील, अन्न पदार्थ असतील आणि भाडे व भाडेकरूचे अधिकार, असे जे 8 विषय आहेत ते 323B याच्यानुसार आपण जे न्यायाधिकरण आहे ते स्थापन करतो आणि फास्ट ट्रॅक वरती ते रिझल्ट लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सगळ्यांना, 323A आणि 323B याच्या अंतर्गत जी काही न्यायाधिकरण स्थापन होतात त्याचं मुख्य काम काय आहे, फास्ट ट्रॅक वरती लवकरात लवकर न्याय निवाडा द्यावा आणि त्या गोष्टी लवकरात लवकर सुरळीत कराव्यात. मग 323A मध्ये काय सांगितलंय, तर 323A मध्ये असं सांगितलंय, जे कोण ऑफिसर्स आहेत तर त्या संदर्भातले काही डिस्प्यूट आहेत. आता मला सांगा, समजा एखाद्या ऑफिसर चांगलं काम करतोय आणि एखाद्या समजा सामान्य व्यक्तीने किंवा काहीतरी त्यांच्यावरती आरोप केले किंवा काय, तर मग ती केस कोर्टात जाणार आणि मग ते खूप वेळ लागणार, मग तो न्याय लवकर नाही मिळणार. किंवा एखाद्या ऑफिसरची काही समस्या असू शकतात की त्याला मुद्दामून त्याच्यावरती आरोप केले गेलेले आहेत किंवा काय, तर मग त्या लवकर रिझल्ट लागायला पाहिजे म्हणून 323A मध्ये त्याच्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि 323B मध्ये हे जे मी 8 विषय तुमच्या समोर दाखवतो स्क्रीनवरती, या संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत ते 323B मध्ये केलेल्या आहेत. ओके. आणि हे 1985 नंतर सुरू झालेलं आहे. आणि त्याचे जे पीठ आहेत हे साधारणतः मी जसं म्हटलं ते 17 पीठ आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं मुंबई पीठ आहे. आणि त्याचं जे भौगोलिक भाग आहे तर ते महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर हवेली, दीव दमण असं न्यायाधिकरणाचं ते पीठ आहे महाराष्ट्राच्या संदर्भात मध्ये. ओके. तर ते 323A आणि 323B संदर्भातली माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण जे महत्वाची जी कलमं आहेत जी आपल्या निवडणुकीशी संबंधित आहेत ती बघूयात आणि मग आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊयात. याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल 324. ठीक आहे. तर 324 मध्ये निवडणूक आयोग सांगितलेला आहे. निवडणूक आयोग. ठीक आहे. म्हणजे निवडणूक जे आयोग आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तर त्याची जी स्थापना आहे, ठीक आहे, आणि त्या संदर्भात त्याच्यामध्ये किती लोक असतात, मग त्यांची निवड कशी होते, है ना, त्या संदर्भातली सगळी माहिती ही 324 मध्ये सांगितलेली आहे. आणि मग 324 पासून 329 पर्यंत जेवढी कलम आहेत याच्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहेत हे याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग आता निवडणूक आयोग 2 प्रकारचे असतात, केंद्रीय निवडणूक आयोग असतो आणि राज्य निवडणूक आयोग असतो. मग त्या संदर्भातल्या ज्या आहेत गोष्टी है ना, तर ते ह्याच्यामध्ये आपण आता थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. तर 324 मध्ये निवडणूक आयोग सांगितलेला आहे. आता निवडणूक आयोग त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये बघूयात, पण मी फक्त वरवर सांगतो, मग डिटेलमध्ये जाऊयात. 325 मध्ये काय सांगितलंय की एकच सर्वसाधारण मतदार यादी. ओके. म्हणजे समजा आता आपण लोकसभा मतदारसंघ घेतला, आपला 32 रायगडचा लोकसभा मतदारसंघ घेतला, तर मग मुस्लिमांसाठी वेगळी मतदार यादी, हिंदूंसाठी वेगळी मतदार यादी, ख्रिश्चनांसाठी वेगळी मतदार यादी, असं न करता सगळ्यांसाठी एकच मतदार यादी असणार. SC साठी वेगळी, ST साठी वेगळी आणि OBC साठी वेगळी असं नसतं. तर ती एकच मतदार यादी असेल आणि ते 325 नुसार सांगितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जी आपली मतदार यादी असते याच्यासाठी सुद्धा आपल्या घटनेमध्ये विशिष्ट कलम आहे. ठीक आहे. आणि आम्हाला जे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे 18 वर्षानंतर जे भारताचे नागरिक आहेत यांना जो काही अधिकार मिळाला तो 326 नुसार मिळालेला आहे. म्हणजे निवडणूक मतदानावर आधारित. ठीक आहे. म्हणजे प्रौढ लोकांना मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो 326 नुसार मिळाला घटनेतल्या कलमानुसार. आता 327 मध्ये काय सांगितलंय, तर मतदार संघाचे परिसीमन म्हणजे कसं असतं की दर 10 वर्षानंतर लोकसंख्या बदलते. म्हणजे आता मला सांगा 2001 मध्ये जी लोकसंख्या झाली होती ती 2011 मध्ये बदललेली आहे. मग लोकसंख्या बदलली, मग त्या मतदारसंघाची रचना बदलली. ती रचना बदलली म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र मोठं करणे. उदाहरणार्थ आपण घेऊयात, उदाहरणार्थ पूर्वी फक्त रायगड लोकसभा मतदारसंघ होतं. आता रायगडमध्ये थोडंसं वरचं रत्नागिरी पण येत आहे. म्हणजे ते जे बदल आहे, म्हणजे मतदारसंघाची जी काही रचना जी काही चेंज होते, ठीक आहे, त्याला परिसीमन आयोग नेमला जातो. तो कलम 327 नुसार केलं जातं. आणि याच्याबरोबर तुमच्या देशामध्ये जे सभासद आहेत, ओके, खासदारांची संख्या हे बदलण्याचा अधिकार सुद्धा या 327 नुसार मिळतोय आपल्याला. म्हणजे मतदारसंघाचं दर 10 वर्षानंतर जी काही लोकसंख्या बदलते त्याच्यानुसार त्याची रचना बदलणे, किंवा समजा आता महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली तर मग एखादा तिथली संख्या वाढवणे खासदारांची किंवा आमदारांची.
ठीक आहे. तर ते मतदारसंघाचे परिसीमन जे आहे ना, हे 327 नुसार होतं आणि हे करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे 327 नुसार संसद काय करते, परिसीमन आयोग निर्माण करते आणि मग परिसीमन आयोग ते सगळं ठरवत असतं. ठीक आहे. तर परिसीमनचा अर्थ तुम्हाला कदाचित कळला असेल की काय नेमकं त्याच्यात सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं सगळ्यांना, की हे जे काही ठरतंय ते घटनेमध्ये प्रॉपर त्याचा कलम दिलेला आहे, त्यानुसार हे ठरत असतं. मग त्याच्यानंतर 328 तर त्याच्यामध्ये काय असेल, राज्य विधिमंडळ निवडणूक राज्य तरतूद करते. मग आता राज्याच्या ज्या निवडणुका असतात, समजा आता आपण ह्या निवडणुका बघितल्या. कोणत्या? आपल्या पंचायत समिती, झेडपी असतील किंवा वरती विधान परिषदेच्या निवडणुका असतील, तर ते राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि विविध राज्याच्या निवडणुका ज्या होतात, त्या 328 जी तरतूद आहे, याच्यानुसार होत असतात. बरं ह्याच्यानंतर हे सगळं ठरल्यानंतर 1950 चा कायदा आणि 1951 चा कायदा पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट लोक प्रतिनिधी कायदा 1951 ह्याच्यानुसार परत याची एकदम डिटेल बारीक माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता आपण ह्याला जर थोडंसं कन्क्लूड करायचं म्हटलं तर 324 मध्ये काय सांगितलं, निवडणूक आयोग सांगितलेला आहे. तर निवडणूक आयोगाबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती थोडी डिटेलमध्ये सांगतो. निवड सर आपला आवाज येत नाहीये. मात्र क्लिअर केले बरं का. हे समजून घ्या तुम्ही, हे फार महत्व इथे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या गोष्टी लपलेल्या आहेत. बघा आता मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच. युपीएससी असेल, एमपीएससी असेल किंवा इतर काही घटनात्मक आयोग आहेत. याच्यामध्ये फार 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 बारकाईने विचार केलेला आहे त्यांनी, की पुनर्नियुक्ती नाही, कुठे खाजगी जॉब तुम्ही घेऊ शकत नाही, लाभाचं पद धारण करू शकत नाही, असं सगळं त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पात्रता तरी सांगितलं, सगळं एकदम स्ट्रिक्ट केलेलं आहे. पण निवडणूक आयोगात काय त्यांनी केलंय, त्यांनी घटनेमध्ये पात्रताच सांगितली नाही. म्हणजे आता आता हे ठरवतो कोण, ह्यांना नेमतं कोण, ह्यांना नेमतं राष्ट्रपती. ठीक आहे. आता राष्ट्रपतीला नेमतं कोण, राष्ट्रपतीला कोण नेमतं, तर राष्ट्रपतीला नेमण्यासाठी ज्याची केंद्रामध्ये मुख्यपणे सत्ता असते, बरोबर आहे. आता आपण जर उदाहरण स्वरूपात घ्यायचं झालं तर बीजेपीची सत्ता आता आपल्या केंद्रामध्ये आहे. तर बीजेपीची सत्ता असल्यामुळे बीजेपीचं वोटिंग जे आहे ते देशामध्ये सगळ्यात जास्त आहे, खासदारांचं आणि आमदारांचं मिळून. मग त्यांच्या माध्यमातून एखादा उमेदवार जो ठरवला जातो तो राष्ट्रपती होतो. मग आता राष्ट्रपती जो व्यक्ती होतो तो ह्या निवडणूक आयोगाच्या लोकांना निवडत असतो. म्हणजे निवडणूक आयुक्त असेल किंवा त्याचे सभासद असेल, ह्यांना निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, इथे त्यांनी पात्रता काही सांगितलं नाही की एवढं शिकलेलं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं काही नाही सांगितलेलं आहे. बरं एवढंच नाही, ह्याच्यात कार्यकाळ पण नाही सांगितलंय. निवडणूक आयोगाचे जे सभासद असतील ना, तर त्याचा घटनेत कार्यकाळ सांगितलेला नाहीये. बरोबर आहे. आणि अजून एक सांगतो, अजून एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आपल्याला इथे, जर एखादा व्यक्ती निवडणूक आयोगातून रिटायर झाला, समजा आता मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, मी रिटायर झालो, तर मी पुन्हा कुठे पण नियुक्त होऊ शकतो लाभाच्या पदावरती. म्हणजे काय होईल, समजा मी निवडणूक आयुक्त म्हणून समजा जर मला माझी निवड झाली, आणि मी समजा एखाद्या गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये जर मी काम केलं त्यांच्या म्हणण्यानुसार, तर मग काय करेल गव्हर्नमेंट, मला काहीतरी मग नंतर काहीतरी लाभाचं पद देईल, काहीतरी चांगलं देईल किंवा मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी त्यांना नियुक्ती करेल. तर अशा सगळ्या जे काही थोडंसं काय म्हणू विचार करायला लावणारी तरतुदी ज्या आहेत ना, त्या इथे आहेत ह्या निवडणूक आयोगामध्ये. आणि त्या थोड्या कुठेतरी मला असं वाटतं बदल व्हायला, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, हे बदल व्हायला पाहिजे. म्हणजे एकतर घटनेत पात्रता नाही सांगितलंय, कार्यकाळ नाही सांगितलेलं आहे, पुन्हा नियुक्ती कुठेही होऊ शकते असंही त्याच्यात सांगितलेलं आहे. तर हे जे काही निवडणूक आयोग आहे है ना, तर याच्यावरती ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचं बंधन नाहीये. पण याच्या ज्या सेवा शर्ती वगैरे आहे ते ठरवण्याचा अधिकार वरती राष्ट्रपतींना आहे. ठीक आहे. याची बडतर्फी वगैरे आहे ही निश्चितपणे फार डिफिकल्ट आहे. म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बडतर्फ केलं जातं, तसं ह्याला बडतर्फ केलं जातं. हे लोक काम करत असताना ना बहुमताने निर्णय घेतात. म्हणजे कसं ते समजावून सांगतो. आता सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये एकूण 3 लोक आहेत. एकूण 3च लोक आहेत. 3 आयुक्त, एक मुख्य आयुक्त आहे आणि 2 इतर आयुक्त आहेत. तर समजा एखादा महाराष्ट्राची निवडणूक घ्यायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आणि दोघांनी मिळून सांगितलं महाराष्ट्राची निवडणूक नाही घ्यायची,
आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितलं घ्यायची, म्हणजे मेन जो आहे त्याने सांगितलं घ्यायची आणि इतर दोघांनी सांगितलं नाही घ्यायची, तर ती इलेक्शन नाही होणार. कारण बहुमत आहे. जरी तो मुख्य इलेक्शन नियुक्त असेल तरी आयुक्त असेल तरी सुद्धा, तर बहुमताने ह्याच्यामध्ये निर्णय होतात आणि ह्याच्या सदस्य संख्या नेहमी बदलत असतात. तर असं हे एकंदरीत निवडणूक आयोग आहे याच्यामध्ये. मतदार यादी एकच सांगितली. कुठल्याही कास्टनुसार मतदार यादी होत नाही. महिलांचा नुसार वेगळी, पुरुषांची वेगळी असं होत नाही. प्रौढ मतदारी सांगितलं. त्याच्यानंतर परिसीमन आयोगासंदर्भात आपण चर्चा केली. त्याच्यानंतर राज्याच्या निवडणुका ज्या आहेत ह्या घेण्याची तरतूद करते. राज्य सरकार तरतुदी करणार आहे आणि निवडणुकीबाबत न्यायालयाच्या हस्तक्षेपावरती बंदी आहे. म्हणजे त्या निवडणुका कशा घेणं, कुठे घेणं आहे ना, या संदर्भात जे काय आहे तर ते आयोगच करणार आहे. आणि हे आता आपण बघा, सध्या जो शिवसेनेचा वाद सुरू आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये गेलेला आहे. तर ही कलमं फार महत्वाची आहेत. बरं, याच्यामध्ये बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा इलेक्शन कमिशन ऑफ स्टेट असेल, याची कार्य बघा काय दिलेत खाली. थोडं मी झूम करतो याला. याची कार्य बघा. मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र ठरवणे, मतदार याद्या तयार करणे, निवडणूक कार्यक्रम ठरवणे, अर्जाची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणूक चिन्हाचं वाटप करणे, ठीक आहे ना, सदस्याच्या अपात्रतेसंबंधी राष्ट्रपती आणि राज्यपालाला सल्ला देणे. बरोबर आहे. तर हे जे काही काम आहे ते निवडणूक आयोग आपलं करत असतं. तर आपण साधारणतः कलम 308 पासून 329 पर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मी माझ्या परीने माहिती दिलेली आहे. फार वरवर माहिती दिली हे मी तुम्हाला सांगतो. अत्यंत अजून डीप माहिती याच्यामध्ये आहे. पण वेळेचं भान आणि आपण सगळे बिगिनर्स आहोत, हा विचार मी केलेला आहे या ठिकाणी. आणि जेव्हा आपण अजून थोडेसे ऍडव्हान्स लेवलला जाऊ तेव्हा अजून थोडे डिटेल आपण ही काही कलमं आहे त्याचा उलगडा आपण करण्याचा प्रयत्न करू. मला कल्पना आहे या आपल्या सेशन्समध्ये अनेक मातब्बर लोक सुद्धा जॉईन होत आहेत. तर आपण त्या लेवलचं म्हणजे ज्यांना खरंच 80% वर माहिती आहे यांच्यासाठी हे सेशन्स नाही आहेत. जे बिगिनर्स आहेत, जे नव्याने सुरुवात करतायत त्यांच्यासाठी आपण हे सगळे सेशन्स घेतोय. त्यामुळे वरवर माहिती देणं आणि त्या कलमांचा एक डोक्यामध्ये कुठेतरी ती प्रिंट राहील की नाही बाबा, ही कलमं निवडणुकीशी संबंधित आहेत, ही कलमं समजा प्रशासनाशी संबंधित आहेत, अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा. मला असं वाटतं आपण प्रश्न उत्तरांसाठी आणि सूचना घेण्यासाठी किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल, माझे सगळे सहकारी जे आहेत, अभ्यास करणारे माझे सगळे सहकारी आहेत, तर त्यांनी सुद्धा ऍड केलं तरी चालू शकतं. काही माहिती आपण अजून अधिकची आहे तर ती सुद्धा आपण वेळोवेळी तुमच्याकडे शेअर करत राहू. माझं विवेचन मी या ठिकाणी थांबवतो आणि प्रश्न उत्तराकडे किंवा आपल्या सूचना किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तर बिनधास्त आपण करू शकता. आयत्या वेळी मला हा विषय सांगण्याची संधी दिली आणि विषय खूप महत्वाचा मला वाटला. कारण खूप मी म्हणजे ह्याचा खूप जवळून अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे ही कलमं म्हणजे मला जेव्हा कळलं की ही कलमं मला सांगायची आहेत तर मी लगेच म्हटलं ठीक आहे चालेल, मी सांगेन ही कलमं. तर येस, मी माझं विवेचन थांबवतो. आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊयात आणि काही सूचना असतील आपण घेऊयात. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश सर. केंद्रीय सेवा, अखिल भारतीय सेवा, राज्य सेवा, UPSC, MPSC, न्यायाधिकरण, निवडणूक आयोगाचे कार्य, उद्दिष्टे याबद्दल आपण महत्वपूर्ण आणि सखोल अशी माहिती दिली. जर काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण आपला माईक अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का? या आपल्याला आपलं मत मांडायचं असेल तर आपण आपलं मत मांडू शकता. जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकता. किंवा कुठला कलम पुन्हा एकदा तुम्हाला सांगून समजून घ्यायचं असेल तरी पण सांगितलं तरी चालू शकता का? मला असं वाटतं म्यूट अनम्यूटचं ऑप्शन आपण दिलं का सगळ्यांना? होय IT होय विभाग दिला आहे. ओके ओके.
काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. बरं, तुमचं मत मांडलं तरी चालू शकता का? मला काही तुमचं मत मांडायचं असेल ह्या जागर संविधानावरती तरी मांडलं तरी चालू शकतं. आणि आपल्या सगळ्यांसाठी सांगतो 26 तारखेला आपण सगळे ऑफलाईन भेटतोय संघावरती वाघे हॉल परेडचे. तिथे आपला ऑफलाईन कार्यक्रम हा 29 तारखेला होणार आहे. आपण प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतोय. संविधानावरती काही प्रश्न असणार आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या संदर्भामध्ये. तर त्याला 4 ऑप्शन असतील आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून ती प्रश्नमंजुषा सुद्धा द्यायची. जस्ट फक्त एक स्वतःचं नॉलेज आपण टेस्ट करू शकतो की काय कोणाला आपण उत्तर दाखवणार नाही आहोत. कुणी काय लिहिलंय कुणी काय लिहिलं असं नाही. तर ते जे काय तुम्ही प्रश्नाची उत्तरं देणार आहात त्यानुसार आपण त्या गोष्टी ती परीक्षा होईल तिथे आणि नंतर आपण संविधान दिवस साजरा करू सगळे मिळून. निलंबन आणि बडतर्फ याच्यातला फरक सांगतो. निलंबन म्हणजे सस्पेंड असतं, म्हणजे ते तात्पुरत्या स्वरूपात असतं की 1 महिने 6 महिने 1 वर्ष असं निलंबन असतं. जी काही सॉफ्ट कारणं असतात तर त्या संदर्भामध्ये निलंबन केलं जातं. आणि बडतर्फ म्हणजे डायरेक्ट कामावरून काढून टाकलं जातं, म्हणजे त्याला घरीच पाठवायचं, नारळच द्यायचं, असा जो प्रकार आहे त्याला बडतर्फ म्हणतात. मग त्याची कारणं काही वेगळी आहेत. मग समजा जर त्यांनी काही तो अश्लील काही प्रकरणामध्ये भेटला किंवा मोठ्या करप्शन मध्ये तो भेटला आहे ना, तर तशामध्ये त्याला घरी पाठवतात. आणि त्याची मोठी प्रोसेस असते ऍक्च्युली, की सुप्रीम कोर्टाचे जज वगैरे असतात, मग ते त्याची चौकशी लावतात त्या अधिकाऱ्याची, आणि मग त्याची चौकशी होऊन मग त्या अधिकाऱ्याची चौकशी घेण्यासाठी सुद्धा संसदेला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. मग त्याच्यावरती नंतर वोटिंग वगैरे होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रोसेस मोठी आहे. आणि त्याच्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाचा जो रिपोर्ट येतो तर त्या रिपोर्ट तो राष्ट्रपतीला सबमिट करतो आणि मग राष्ट्रपती ठरवतात की याला बडतर्फ करायचं की नाही. असं आपण टीव्हीवरती अनेकदा शब्द वापरतो, निलंबन बडतर्फ असे शब्द ऐकतो. तर निलंबन म्हणजे तात्पुरतं असतं. ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू, अधिकारी कधी कधी असं विचार करतात की बाबा निलंबन झालं तर मजा आहे, कारण त्यांना पेड जी आहे ना, ही सक्तीची रजा असे शब्द तुम्ही ऐकले असाल. तर त्यांना पेड सुट्टी दिली जाते, मग ते मस्तपैकी फिरायला जातात. एक प्रश्नाने विचारला आहे कुणी, इलेक्शन कमिशन मध्ये भरती कसे होता येतं. आता इलेक्शन कमिशन मध्ये ज्या खऱ्या अर्थानं 3च लोक निवडलेले आहेत. संदीप वतारी 3च लोक आहेत. एक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांना 2 जे आहेत ते चीफ जे काय इलेक्शन कमिशन जे आहेत तर त्याला 2 लोक आहेत आणि ह्यांना निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. ओके, तर बाकी जे सगळे लोक आहेत ना, मग ते लोक स्टाफ मागवतात. शाळेतले शिक्षक, मग कुठले तरी गव्हर्नमेंटचे एखादे शिक्षक हे निवडणुकीमध्ये ते लोक मागवतात आणि मग इलेक्शन कमिशनची कामं ते लोक करतात. मग त्यांना, आता समजा मी शिक्षक आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो, तुझा आता केस स्टडी घेऊयात. समजा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा आम्हाला ड्युटी लागते. मग आम्ही आमच्या शाळेचे स्टाफ नसतो, तर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे स्टाफ बनून जातो. काय वाक्य वापरलं मी? समजा मी शिक्षक आहे आणि इलेक्शनची ड्युटी मला आली, तर आम्हाला एक पत्र येतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं की तुमची अपॉइंटमेंट ही एवढ्या तारखेपासून एवढ्या तारखेपर्यंत निवडणुकीसाठी केलेली आहे. मग त्या दरम्यान आम्ही आमच्या शाळेचे कॉलेजचे स्टाफ नसतो, आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे स्टाफ बनतो. ठीक आहे, आणि मग त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांचे सगळे नियम आम्हाला पाळायला लागतात. तसं देशामध्ये समजा मतदार याद्या बनवायच्या, काही बनवायचं असेल तर त्यांचे जे स्टाफ आहे ना, तो तर केंद्रीय जी आपण यंत्रणा बघितली होती, जसं आपण मग अशी 308 मध्ये ज्या 3 सेवा बघितल्या होत्या, केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा, त्यातली केंद्रीय सेवा जी आहे ना त्याच्या अंतर्गत मध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेच्या माध्यमातून जो स्टाफ आहे, जो फिक्स त्यांना कायमस्वरूपी स्टाफ लागतो, तो त्या परीक्षेच्या माध्यमातून भरला जातो. आणि जर इलेक्शन कमिशन मध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून जायचं असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती तुम्हाला निवडत असतो, पण ती तुमचं सेवा जी आहे ती 25-30 वर्ष झालेली पाहिजे आणि याची शिफारस अर्थात कुठे ना कुठेतरी केंद्र सरकार करत असतं. हॅलो. येस, अजून कोणाला काही? हा बोला शिंदे साहेब बोला. सर नमस्कार. आताच आपण तुम्ही शिक्षकांच्या बाबतीतला जो विषय ऐकला, आता शाळा चालू असतात, परीक्षा जवळ आलेल्या असतात, तरी पण इलेक्शन जेव्हा लागतं
तेव्हा शिक्षकांना ती ड्युटी दिली जाते. मग हे योग्य आहे का? आता अभ्यासक्रम सगळ्यात झालेला पहिल्यांदा नसताना सुद्धा बरोबर आहे. नाही, निश्चितपणे शिक्षकांची ही मागणीच आहे की आम्हाला जे काही शैक्षणिक कामं आहेत है ना, तीच कामं आम्हाला द्या. आम्हाला इतर कामं देऊ नका. आता आपल्याबरोबर बैकर सर किंवा अशी राजू तेटीकर सर अशी सगळी मंडळी आहेत. पण ते आता योग्य की अयोग्य ही निश्चितपणे चर्चेचा विषय आहे. आणि आता समजा ऍज अ शिक्षक म्हणून जर आम्ही नियुक्त आहोत तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना नाही दिलं पाहिजे, इतर कामांना नाही. हे नैतिकता सांगते, ही इथिक्स बरोबर ना? सांगतात आणि ते तसं करायला पाहिजे. हा. पण आता आपण हम्म. जर आपण देशाचं होत बजेट नाही बघितलं, तसं, होत नाही. निवडणुकीचा खर्च बघितला, तर ते सोप्या पद्धतीमध्ये हे सगळं करण्याचा हा जो काही आहे. आणि अजून एक सांगू सर तुम्हाला, म्हणजे हा आमचा पर्सनल अनुभव आहे. जितक्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे जे शिक्षक वर्ग निवडणुकीचं काम करतात ना, तितक्या कदाचित इतर अधिकारी करतीलच किंवा करतातच की नाही, हा पण एक मला वाटतं अभ्यासाचा विषय आहे. त्याचं कारण असं सांगतो, आताच एक अंधेरीची पोटनिवडणूक झाली, अंधेरीची, ठीक आहे. तर त्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रत्येक पोलिंग बूथला एक शिक्षक त्याने नेमला होता, म्हणजे एक शिक्षक त्यांनी घेतलाच होता त्याच्यामध्ये. तर ते थोडंसं कसं, अनेक फॉर्म असतात भरायचे, खूप सारे इलेक्शनचे फॉर्म असतात आणि खूप सेन्सिटिव्ह काम आहे. तर ते सगळं करण्यासाठी शिक्षकांना ते घेतात. तुम्ही मांडलेला विषय बरोबर आहे. परीक्षेच्या काळामध्ये हे योग्य की अयोग्य हा निश्चितपणे चर्चेचा विषय होऊ शकतो. काही प्रश्न? काही प्रश्न काही विचारायचे कोणाला? काही सूचना आहेत? हॅलो हॅलो. हा बोला बोला. हा बोला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा असंच होतं. मी पाहिलंय की त्या वेळेला शिक्षकांनाच त्या गोष्टी लागू करतात की त्यांना त्या ड्युटी देतात. मला वाटतं इतर स्टाफ असतो, इतर तहसीलला स्टाफ असतो, तो असंच फिरत असतो, त्यांच्याकडे काही काम नसतं. पण शिक्षक वर्ग जो आहे त्यालाच या गोष्टी जास्त करून दिल्या जातात. हे मला वाटतं कुठेतरी बदलायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर आहे. एवढंच नाही, लोकसंख्येचं पण काम येतं. जेव्हा लोकसंख्या जनगणना करायची असते तेव्हा हा, ते काम आहे. सगळे अशी अनेक कामं आहेत. शिक्षकांना बरीच कामं येतात. तर आता शेवटी त्यामुळे काय तो सर्व्हिसचा पार्ट आहे, सेवेचा पार्ट. शिक्षणाचं हे मागं पडतं. बरोबर. काही प्रश्न अजून इतरांना काही सुचवायचं आहे? एक मी सांगितलं 323 नुसार जो अहवाल आहे ना, अहवाल युपीएससी एमपीएससी जो अहवाल आहे ना, तो राष्ट्रपतीला युपीएससी आणि एमपीएससी राज्यपालांना सबमिट करतं आणि ते लोक आहेत ना, तो अहवाल हा संसदेमध्ये राष्ट्रपती आणि खालचे विधानसभेमध्ये ते लोक मांडतात आणि मग त्याच्यावरती चर्चा होते का त्या अहवालांवरती, युपीएससी आणि एमपीएससीने दिलेल्या अहवालांवरती. ते 323 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे डायरेक्ट अहवाल आपण डायरेक्ट देत नाही मुख्यमंत्र्यांना वगैरे कोणाला. ते अहवाल जे आहे ते राज्यपालाला किंवा राष्ट्रपतीला दिला जातो, असं त्याच्यात सांगितलेलं आहे. काही प्रश्न? अजून एक परिसीमन कळलं आहे. का? परिसीमन हॅलो. तुम्हाला हा सर बोला. बोला बोला, त्याच्याबद्दल बोला थोडं. नाही, परिसीमन तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. कारण आपण जर चळवळीतले हा, कार्यकर्ते आहोत, तर परिसीमन आयोग नेमकं काय आहे, जे आपण मगाशी म्हटलं हा, 327 नुसार. तर लोकसंख्या जेव्हा बदलते है ना, हा, तेव्हा हे परिसीमन आयोग येतात आणि मग परिसीमन आयोग काय करतं, ते जे तुमचा भाग आहे, म्हणजे कुठे लोकसंख्या वाढलेली आहे, कुठे कमी झालेली आहे, त्यानुसार मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते आणि ही पुनर्रचना करण्याचा अधिकार 327 नुसार परिसीमन आयोगाचा आहे. ठीक आहे. आणि मग ते परिसीमन आयोग जे आहे ते संसद ठरवते का, संसद ते नेमतं परिसीमन आयोग. हा. ओके. आणि आता 1971 ची जी काही लोकसंख्या आहे, नीट आहे का, फार महत्वाचं सांगतोय. 1971 ची जी लोकसंख्या आहे त्यानुसार आपल्या देशामध्ये खासदारांची संख्या ठरलेली आहे किंवा आमदारांची संख्या ठरलेली आहे. ओके. आता 1971 चीच लोकसंख्या का, हा प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणजे आपल्या देशामध्ये 1971 ची लोकसंख्या गृहीत धरून, आता महाराष्ट्राची 1971 ची लोकसंख्या साधारणतः 5 कोटी होती आणि तशीच आपल्या इतर काही राज्यांची काय असेल समजा,
तर ती लोकसंख्या विचारात घेऊन 1971 तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जेवढे आमदार आहेत ती संख्या मात्र अजूनपर्यंत बदललेली नाही. ठीक आहे. आणि ती आता समजा आपल्या देशाची पण जी काही एकूण 550 आहेत आणि 545 आहेत है ना, तर ही जी काय आहेत ना लोकसंख्या ही अजूनपर्यंत बदललेली नाहीये, कारण ती 1971चीच लोकसंख्या त्यांनी गृहीत धरलेली आहे. ठीक आहे. ते कधीपर्यंत होणार आहे, तर 1925 पर्यंत किंवा 26 पर्यंत पकडून चला तुम्ही. ठीक आहे. हे तसंच राहणार आहे आणि त्याच्यानंतर ते मात्र बदलायचं आहे. ही संख्या बदलायची आहे देशातल्या आमदारांची आणि खासदारांची. आणि हे सगळं बदलण्याचा अधिकार हा कुठे ना कुठेतरी निश्चितपणे आपल्या संसदेकडे येणार आहे. ठीक आहे. शिंदे साहेब, तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यासाठी ऍक्ट वेगळा आहे. यांच्यासाठी आपण जो 1965चा ऍक्ट बघितला होता त्या दिवशी, त्यानुसार ती संख्या बदलत असते. स्थानिक प्रशासन वेगळं म्हणतोय, राज्य शासन आणि केंद्र सरकार याच्या संदर्भातल्या जे काही गोष्टी आहेत याची चर्चा आपण करतो परिसीमन आयोगाच्या माध्यमातून. परिसीमन आयोग हे राज्य सरकार म्हणजे आमदाराचे कार्यक्षेत्र आणि खासदाराचे कार्यक्षेत्र याच्याशी संबंधित आहे. बरं झालं शिंदे साहेब तुम्ही हा प्रश्न विचारला. नाही तर तुम्ही म्हणाल महानगरपालिकेची पुनर्रचना वॉर्ड रचना बदलते किंवा नगरपालिकेची वॉर्ड रचना बदलते, मग ती ह्या परिसीमन आयोगामध्ये येत नाही का. मग त्याचे कायदे आहेत. जसं आपण त्या दिवशी 1965चा कायदा बघितला किंवा 1958चा तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम बघितला, तर त्यानुसार ते बदलतं. मग ते कायद्यानुसार बदलतं का. स्थानिक प्रशासन वेगळं आहे. आपण थोडं आता आमदाराचं कार्यक्षेत्र आणि खासदाराचे कार्यक्षेत्र या संदर्भात बोलतोय. ओके. माझा प्रश्न असा की 1971ची लोकसंख्या का, काय त्याचं कारण असू शकतं. तर त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण इंदिरा गांधी जेव्हा होत्या है ना, तर त्यांनी असं सांगितलं होतं की लोकसंख्या आपली भरमसाठ वाढत होती त्या काळामध्ये आणि लोकसंख्या वाढते म्हणजे कसं होतं माहितीये का बघा, म्हणजे तुम्हाला कदाचित खूप याच्यामध्ये एक आनंदाचा मुद्दा असा आहे किंवा समजून हसण्यासारखा मुद्दा असा आहे की युपी मध्ये प्रचंड लोकसंख्या वाढत होती किंवा बिहारमध्ये लोकसंख्या वाढत होती आणि लोकसंख्या वाढली की खासदारांची संख्या वाढणार, कारण ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खासदार होते. समजा 10 लाख लोक आहेत किंवा 5 लाख लोक आहेत तर त्याच्यावरती एक खासदार द्यायचा. मग लोक वाढली की खासदारांची संख्या वाढली आणि ज्या राज्यामध्ये खासदारांची संख्या जास्त त्या राज्य ठरवणार की पंतप्रधान कोण बनणार. जसं आता युपी मधले खासदारांची संख्या 80 आहे, 80. ठीक आहे. महाराष्ट्रातली खासदारांची संख्या किती आहे, 48 आहे. ठीक आहे. आता काही राज्य आहेत, म्हणजे आता 2 नंबरला महाराष्ट्रच आहे, म्हणजे सगळ्यात जास्त खासदार कुठे आहे तर युपी मध्ये आहेत. मग खासदार युपी मध्ये सगळ्यात जास्त का. आता जर क्षेत्र बघितलं राज्याचं तर राजस्थान सगळ्यात मोठं राज्य आहे देशातलं. मग राजस्थानमध्ये खासदारांची संख्या जास्त पाहिजे होती ना. मग युपी मध्ये 80 खासदारांची संख्या आहे, महाराष्ट्रामध्ये 48 आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळाप्रमाणे नंबर 3चं राज्य आहे. मग तेव्हा असं होतं याच्या आधी जेव्हा हे संख्या ठरवली, लोकसंख्या किती आहे या प्रमाणामध्ये खासदारांची संख्या होती किंवा आमदारांची संख्या होती. आणि मग तेव्हा काय लक्षात आलं आपल्या काही लोकांना की अरे काही ठिकाणी तर लोकसंख्या पाहिजे तशी वाढते. म्हणजे एकतर लोकसंख्या वाढली की रिसोर्सेस संपतात देशाची नैसर्गिक साधन संपत्ती संपते. मग जर काही लोक लोकसंख्या वाढवण्याचे कार्यक्रम करतायत आणि तिथे खासदार वाढतात तर ते चुकीचं आहे ना. आता केरळ सारखं राज्य आहे, केरळ असेल, तामिळनाडू असेल, ही राज्य आहेत, ही हम दो हमारा एक, हम दो हमारे दो अशा पद्धतीने लोकसंख्या कमी करते, म्हणजे देशाचं चांगलं काम करते, रिसोर्सेस वाचवण्याचं काम करते. आणि तिथं मात्र लोकसंख्या कमी आहे त्यामुळे तिथे खासदार आमदारांची संख्या कमी आहे. महा अन्याय होतोय कुठेतरी. मग 1971ची लोकसंख्या ठरवून ते फ्रीज केलं, फ्रीज काही वर्षासाठी. मग आता हीच राहणार काही वर्ष. आणि आता पुढे असं ठरेल की कुणी किती काम केलं लोकसंख्या कमी करण्यासाठी याच्यानुसार मला असं वाटतं पुढे ही संख्या ठरेल आणि ते परिसीमन आयोग आणि संसदेच्या माध्यमातून सगळं ते ठरणार आहे. असं तो कलम 327 आहे त्याच्यामध्ये. शिंदे साहेब ओके. सर. हा बोला. हॅलो. नागती बोला. एमपीएससी परीक्षा ज्या आता पोलीस स्पर्धा ज्या होत आहेत आता महाराष्ट्रामध्ये, तर आपण बघितलं असेल की आता की प्रशिक्षणचा या लोकांचा जो आयोग नेमला जातो प्रशिक्षणच्या किंवा पोलीस भरती येते आणि ती लगेच मग थोड्या महिन्यानंतर ती परत
कॅन्सल होते, रद्द होते, असं का सर? आता अर्थात कसं असतं म्हणजे एखादी परीक्षा घेत असताना ते परीक्षा कशा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या, काय घ्यायच्या याचा स्वतंत्र अधिकार हे त्या त्या परीक्षा घेणाऱ्या लोकांना दिलेले असतात. ठीक आहे. असलेली परिस्थिती ह्यानुसार ते निर्णय घेतले जातात. ओके. आणि तो अधिकार त्यांना दिलेला आहे आणि याच्यावरती अनेक लोक कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टाने सुद्धा जे काही आयोजन करणारी मंडळी आहेत त्यांच्याच बाजूने निर्णय तेव्हा दिलेला आहे. ओके. तर त्याच्यामुळे फक्त फार फार काय होऊ शकतं की ज्यांचं एज बाहेर जात आहे तर ते लोक त्यांच्यासाठी एक संधी मिळू शकते, जसं करोनामध्ये त्यांनी दिली होती संधी. असं आहे ते. ऍक्च्युअली कसं असतं ते रिसोर्सेस काय, पैसे किती मिळत आहेत, वित्त आयोगाकडनं किती पैसे येत आहेत, ह्याची खूप मोठी लंबी प्रोसेस आहे. म्हणजे भरती प्रक्रिया लगेच होत नसते. पहिल्यांदा मागणी मागवली जाते, मग ती मागणी आल्यानंतर मग ते तुमच्या अर्थ मंत्रालयाकडे ती मागणी जाते की एवढे लोक आम्हाला नेमायचे तर पगार आपण त्यांना देऊ शकतो का, तेवढे पैसे आहेत का. मग तिकडनं जेव्हा हिरवा कंदील येतो आहे ना, त्याच्यानंतर मग कुठेतरी मग भरती प्रक्रियेला सुरुवात होते. बऱ्याच गोष्टी त्याच्याशी इंटर रिलेटेड असतात. कधी कधी पैसे नसतात आपल्या तिजोरीमध्ये, मग भरती प्रक्रिया बंद केली जाते. आता शिक्षक भरती आहे, आता तुम्ही पोलीस भरती सांगितली, शिक्षक भरती पण मध्ये बंद होती. ठीक आहे, बरीच वर्ष बंद होती, आता ती मला वाटतं उठवलेली आहे. तर असं ते त्या त्या परिस्थितीनुरूप ते करता येतं, असं आहे ते. नागटी साहेब. ओके ओके सर, थँक्यू. काही प्रश्न कुणाला काही विचारायचं आहे? ओके, विचारायचं नसेल किंवा काही सूचना नसतील तर मग आपण मला वाटतं समारोप करूया. सव्वीस तारखेला आपण सगळे भेटतोय संघावरती. उद्या दिनांक 23 नोव्हेंबर 2022, दिवस 12वा. उद्याचे मार्गदर्शक कुमार महेश अंबावले सर आहेत. आपण यांना वेळोवेळी ऐकलं आहे. मार्गदर्शन खूपच छान असणार आहे. जशी सर्वांनी आज उपस्थिती दाखवली तशीच उद्याही ठेवा असं मी सर्वांना आव्हान करते. मंडळी, आभार प्रदर्शनाकडे वळते. आदरणीय डॉक्टर राजेश शिगवण सर यांनी आपल्याला बहुमूल्य वेळ देऊन अतिशय उपयुक्त माहिती दिली आणि आमच्या ज्ञानात अधिक भर पडली, यासाठी मी आपले खूप खूप ऋण व्यक्त करते. कुणबी युवा तळाच्या कायदेविषयक विभागाने जागर संविधानाचा आयोजन केले आहे. गेली 10 दिवस हा जागर सुरू आहे. मॅडम बोला तुम्ही, मॅडम बोला. सर, माझा आवाज येतोय का? येस येस, तुम्ही कंटिन्यू करा. गेली 10 दिवस हा जागर सुरू आहे आणि ह्या पुढेही असंच सुरू राहणार आहे. यासाठी मी कायदेविषयक विभागाचे खूप खूप ऋण व्यक्त करते. कुणबी युवा तळाचा मेंदू म्हणजेच आपला IT विभाग यांचेही ऋण व्यक्त करते. कमी वेळात प्रभावी DTP बनवून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा आपला प्रचार प्रसार विभाग यांचेही ऋण व्यक्त करते. तसेच आपला श्रोतावर्ग यांनी वेळात वेळ काढून येथे उपस्थिती लावली त्यासाठी त्यांचेही ऋण व्यक्त करते. ज्या ज्या विभागांनी आपलं योगदान दिलं त्यांचेही ऋण व्यक्त करते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणाचे ऋण व्यक्त करण्याचे राहून गेले असल्यास त्यांचेही ऋण व्यक्त करते. अध्यक्षांची परवानगी घेता आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे ऋण व्यक्त करते. धन्यवाद.